आवाज येतोय सगळ्यांना? स्टार्ट करायचं? ठीक आहे. नमस्कार, मी अक्षय गवांदे आपल्या सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. आज आपण पेपर सोडवताना स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याविषयी चर्चा करणार आहोत. पण याच अगोदर हे लेक्चर घेण्यामागचं कारण काही फ्रेशर असतील किंवा ज्यांचा गॅप पडलाय, त्यांनी कॉम्प्युटरवरती एक्झाम दिलेली नाही किंवा फर्स्ट टाईमच फेस करताय, यासारखे क्वेशन किंवा मनामध्ये भीती आहे ह्या परीक्षेविषयी किंवा माझं होईल की नाही, भरपूर जण कॉल करताय, मेसेज करताय की सर भीती वाटते किंवा माझा हा विषय अवघड जातो. तर त्या सगळ्याच गोष्टींविषयी थोडंसं आपण आज बोलणार आहोत. आणि परीक्षेला जाताना सोबत काय-काय घेऊन गेलं पाहिजे, डॉक्युमेंट कोणते पाहिजे आपल्याकडे, हॉल तिकीट असेल, याविषयी चर्चा. तर ते सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर मग बघा, पहिलं आपण काय बघूया, हॉल तिकीटची काय आता सध्या आपल्याला गाईडलाईन आल्यात. तर त्या गाईडलाईनमध्ये मेन तुम्ही कॉम्प्युटर हँडल करताना किंवा पेपरला बसल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट असेल किंवा मग तुमचं एका ऑप्शनहून एका क्वेशनवरून दुसऱ्या क्वेशनवरती सॉल्व्ह करताना कसं करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहेत. तर पहिलं बघा, काय सांगितलं याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षेसंदर्भात. आता पहिली गोष्ट ऑनलाईन आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये जवळपास 140 क्वेशन आहेत. म्हणजेच इंग्रजीचे 20 क्वेशन, मराठीचे 20 क्वेशन, सामान्य ज्ञानचे जीएसचे आपले 20 क्वेशन आणि बौद्धिक चाचणी. ओके, म्हणजे रिझनिंगचे 20 क्वेशन व त्याच्यामध्ये थोडंफार क्वांटी पण असू शकतं. तर मग ह्या 20, 20, 20 असे 80 क्वेशन 1-1 मार्कला, म्हणजे हे किती झाले? 80 क्वेशन झाले. त्यानंतर बौद्धिक आपल्या कृषी विषय 60 क्वेशन आहे आणि 2 मार्काला 1 असल्यामुळे ते झाले 120. असे टोटल बेरीज होते 200 मार्क आणि 140 क्वेशन. हे ध्यानात ठेवा, ॲग्रीचा क्वेशन हा 2 मार्कला आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे, पण एखादा अर्धा असा असू शकतो. त्यामुळे त्यांच्यासाठी फक्त की ॲग्रीचा क्वेशन 2 मार्कला आहे. 140 क्वेशन आणि 200 मार्क होतात पूर्ण. 120 मिनिटं 2 तास आपल्याला पेपर द्यायचा आहे. त्याच्या अगोदर रिपोर्टिंग टाईम जो दिलाय त्यानुसार तिथं उपस्थित राहायचंय. आता मराठी आणि इंग्रजी जर सोडलं, तर बाकीचे क्वेशन म्हणजे तुमचे रिझनिंग असेल किंवा जीएस असेल आणि ॲग्री असेल, हे दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. त्यामुळं ज्यांना क्वांटी रिझनिंगचे जे क्वेशन येतील, तर ते जर मराठीमध्ये जमत नाही भरपूर जणांना, जे आय-बी-पी-एसची, एफ-ओची एक्झाम देतात, त्यांना इंग्लिशमधूनच प्रिफर करतात किंवा भरपूर स्टुडंट मोस्ट ऑफ दी. तर त्यांच्यासाठी इंग्लिशमधून पण असणार आहे आणि जे डिप्लोमाचे आहेत किंवा ज्यांना मराठीतून सवय ही सगळी क्वेशन सोडवायची, त्यांच्यासाठी मराठीतून पण असणार आहे. फक्त मराठीचे क्वेशन मराठी आणि इंग्रजीचे क्वेशन इंग्रजीमध्ये. त्याच्यानंतर जो रिपोर्टिंग टाईम आहे, आता सकाळचं 7:30 जर दिलाय, तर त्याच वेळेस उपस्थित राहायचं किंवा त्याच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहायचंय. लेट होऊ नका, कारण लेट झाल्यानंतर काय होतं, की आपल्याच मनामध्ये खूप द्विधा मनस्थिती तयार होते. म्हणजे पेपरला वेळेवर पोहोचू का नाही, आतमध्ये घेतील की नाही आणि मग त्या सगळ्या मिक्सिंग झालं सगळ्या गोष्टींचं, की पेपरवर त्याचा इफेक्ट घडतो. त्यामुळं जाताना काही नाही होत. एवढा अभ्यास केलाय तुम्ही, 1 तास आधी जा बिनधास्तमध्ये सगळ्या गोष्टींचं नियोजन करून. आता त्यानंतर काय सांगितलंय यांनी याच्यावर, माउस क्लिक करायचं योग्य जे काही उत्तर असेल त्याच्यावरती, ते बघूयाच आपण. तर आता बघा, 120 मिनिटं कालावधी असणार आहे आणि कोणताही प्रश्न सोडू शकता, हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये. म्हणजे कसं व्हायचं, आय-बी-पी-एसमध्ये ना, आता तुम्ही आय-बी-पी-एस एफ-ओचा पेपर दिलाय, त्याच्यामध्ये मराठी, आपलं इंग्लिश, क्वांटी आणि रिझनिंग हे 3 टॉपिक असतात. इंग्लिश अर्धा तास सोडवला का मग रिझनिंगचं ओपन होतं आणि रिझनिंग सोडवल्यानंतर क्वांटीचं ओपन होतं. म्हणजे सिक्वेन्स असाच काहीतरी असेल किंवा उलटा-पालटा असतो. पण 30-30 मिनिटं तुम्हाला तेच क्वेशन सोडवावे लागतात इंग्लिशचे. जरी तुम्हाला इंग्लिश येत नसेल किंवा सोडून झालंय, तुम्हाला अर्धा तास टर्न करता येत नाही. पण इथं असं नाही. एकदा तुमचा समोर तुमच्या एकदा स्क्रीन चालू झाली, की वरती सेक्शन असणार. मराठी, इंग्लिश, क्वांट रिझनिंग, त्यानंतर जीएस आणि आपला ॲग्रीकल्चर. त्यातला तुम्ही कोणताही क्वेशन सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला वाटलं मला मराठी पहिलं सोडवायचं ते बघूया आपण स्ट्रॅटेजीमध्ये. फक्त 120 मिनिटामध्ये तुम्ही कोणताही सेक्शन सोडू शकता. निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळं आत्ताही सांगतोय, परत शेवटलाही सांगेल. प्रत्येकाने म्हणजे पेपर सोडून होऊ नाहीतर नाही होऊ, शेवटच्या 5 मिनिटामध्ये तुमचे जेवढे काही क्वेशन राहिलेत सोडवायचे, ते सगळेच्या सगळे अटेम्प्ट करून यायचंय. एकही क्वेशन विदाऊट अटेम्प्ट बाहेर निघायचं नाही. ओके. कारण इथं आपल्यासाठी आय-बी-पी-एसला जी एफ-ओला आपण देतो तिकडे निगेटिव्ह सिस्टम असते म्हणून कमी सोडवतो. इथं असं नाही. त्यामुळं आत्ताच क्लिअर करा, निगेटिव्ह सिस्टम नसल्यामुळे 140च्या 140 क्वेशन आपल्याला अटेम्प्ट करूनच बाहेर यायचंय. त्यानंतर पुढचं, प्रश्नाचं उत्तर टिक केलं. जे काय आपले 5 पर्याय असतील, त्यातल्या एकावर माऊसने क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन बटन असणार आहे. सेव्ह आणि नेक्स्ट.
सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करायचंय. आता हे भरपूर जणांना वाटेल हे काय सांगू राहिले, पण ठीक आहे. काही जणांसाठी खूप गरजेचं आहे, कारण त्यांनी पहिल्यांदाच पेपर देऊ राहिले कॉम्प्युटरवरती या किंवा मागचा 19चा दिला असेल, त्यानंतर आता देताय त्यामुळे लक्षात न राहिल्यामुळं सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती म्हणजे ऑप्शन क्लिक करायचं 5 पैकी, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आणि जर सेव्ह अँड नेक्स्ट केलं किंवा तुम्हाला वाटलं की इथं कन्फ्युजन आहे, 50-50 आहे माझा ॲन्सर, मला फिक्स नाही. मी पेपर झाल्यानंतर बघेल. तर त्यावेळेस काय करा, मार्क फॉर रिव्ह्यू आणि लॅटर म्हणजे क्लिक करा. त्याच्यानंतर मार्क फॉर रिव्ह्यू आणि लॅटर म्हणजे नंतरून आपण तो बघू शकतो. हे 2. पण आपल्याला प्रत्येक प्रश्नाला सेव्ह अँड नेक्स्ट झालंच पाहिजे. ओके. तरच तिथं ग्रीन कलर आला तर समजायचं का आपण तिथं टिक केलेलं आहे आणि आपलं उत्तर तिथं नोंद झालेली आहे त्याची. त्यानंतर पुढचं, आता बघा इथे, ही जी कलर असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून तिथं पोहोचला नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही पोहोचलाय पण तिथं प्रश्नाला टिक केलेलं नाही. त्यामुळे तिथं चॉकलेटी कलर येतो. ग्रीन कलर कधी येतो? जेव्हा तुम्ही प्रश्नाचं उत्तर दर्शवलंय. ओके. जे तुमच्याकडे उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये 140 क्वेशनचे काय असणार आहे? नंबर असणार आहे पूर्ण. 1 पासून 140 मध्ये. त्याच्यात तुम्हाला सगळं दिसणार आहे, की तुम्ही ग्रीन कोणतं आणि ग्रीन कोणतं आहे, चॉकलेट कोणतं आहे, तर आपले सगळे ग्रीन झाले पाहिजे ध्यानात ठेवा शेवटला. तर मग ज्या प्रश्नाचं उत्तर दर्शवलंय तिथं कसं येणार आहे? ग्रीन येणार आहे. आणि तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर दर्शवलं नाही, पण पडताळणीसाठी खूण केली म्हणजे काय? मी आत्ता उत्तर नाही देत, पण मी नंतरून जेव्हा माझा पेपर होईल, त्यानंतर मी ह्या प्रश्नांकडे 2-3 जे काय असतील त्याच्याकडे बघेल, त्याच्यासाठी जांभळा कलर येतो. आणि तुम्ही उत्तर दर्शवलंय, पण उत्तर दर्शवलंय, पण तुम्हाला पडताळणी किंवा त्याचं जे व्हेरिफिकेशन आहे, बरोबर आहे का नाही, हे नंतरून करायचंय. एकदा शेवटचे 10 मिनिटं, 20 मिनिटं जे काही राहतील, त्याच्यात माझं जर आता ॲग्रीचा एखादा कन्फ्युजिंग क्वेशन आहे, मी उत्तर तर लिहिलंय, पण मला परत 10 मिनिटं भेटतील तेव्हा मी विचार करणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचंय मग, मार्क अँड रिव्ह्यू अँड नेक्स्ट म्हणजे काय होईल, पडताळणीसाठी तो प्रश्न असा ब्लूमध्ये राहील, ओके, पर्पलमध्ये आणि ग्रीन टिक राहील. मग तुम्ही त्यावेळेस त्याचं उत्तर बदलू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढचं, कन्फ्युजिंग ॲन्सर असेल, आता एखादं कन्फ्युजिंग ॲन्सर आलं तर जास्त विचार नाही करायचा. तर त्यावेळेस काय करा, ते कन्फ्युजिंग ॲन्सर तसंच राहू द्या किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट करा आणि नंतरून त्याला सोडवा. कारण तुम्ही जेवढा वेळ इकडे कन्फ्युजिंग ॲन्सरला विचार करण्यात घालवणार आहे, तेवढा पुढे तुमचा पेपर वेळ जो आहे तो तुम्हाला कमी पडणार आहे. त्यामुळं पहिल्यांदा जे काही सोपे-सोपे क्वेशन तुम्हाला येत आहे ते सगळे क्लिअर करून घ्या आणि जर एखादा अर्धे क्वेशन तुम्हाला असे कन्फ्युजिंग आहे, तिथं मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट करा. म्हणजे काय होतं, 140 क्वेशन जर असतील सपोज ह्या अशा रकान्यामध्ये 1 ते 140 आणि असे गोल-गोल टिपके असतील, तर तुम्हाला 60च्या 60 जर ॲग्रीचे शेवटचे तुम्ही सोडवलेत, तर त्याच्यात कन्फ्युजिंग कोणतं आहे परत सापडत बसावं लागतं, जर शेवटला वेळ कमी राहिला तर. त्यामुळे त्या प्रश्नाला जर आपण टिक करा उत्तर आणि मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट केलं, तर तुम्ही तो तेवढाच प्रश्न नंतर उचकू शकता. त्याच्यासाठी असं करा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं, ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. हं. त्यानंतर आपण बघितलं तर प्रश्नाचं जर उत्तर दिलं तुम्ही, उत्तर सुरक्षित केलं तर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचंय आणि जर पडताळणीसाठी खूण करायची, प्रश्नाचं उत्तर तर टिक केलंय, पण पडताळणीसाठी परत तुम्हाला हे करायचंय तर मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट हे 2 बटन ध्यानात ठेवा. कन्फर्म उत्तर आहे तर पर्याय क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. आणि जर तुम्हाला वाटतं एखादं कन्फ्युजिंग आहे, मी नंतरून सोडवणार म्हणजे सोडवतो आत्ता, पण परत याच्यावर विचार करतो तेव्हा मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट हा ऑप्शन दाबा. हे सगळ्यांसाठीच नाही करत बसायचं. जे काही एखाद 2 कन्फ्युजिंग तुम्हाला त्या सेक्शनमध्ये मिळतील क्वेशन आन्सर त्यांच्यासाठीच मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट करायचंय. म्हणजे पहिलं आन्सरवर क्लिक करा आणि पुढे मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट करा. त्यानंतर पुढचा, आणि शेवटला जे काही सबमिटचं सांगितलं त्यांनी, तर 1 ते 2 तास संपल्यावर आपण सबमिट करायचं ते सांगतात. जरी नाही केलं तर आपोआप सबमिट होतं. त्यामुळे त्याचा काही इश्यू नाही. जर तुम्हाला वाटलं की 2 तास संपले आणि डायरेक्ट स्क्रीन बंद झाली, तर ते सबमिटच होत असतं पूर्णपणे. एकदा टाईम संपला की आपोआप सबमिट होतं. आपणही करू शकतो किंवा आपणच करतो जास्त करून. आणि मेन काय तर कोणतंही कीबोर्डचं बटन असेल किंवा पीसी किंवा खाली वायर असतील, तर त्यांना धक्का लागून द्यायचा नाहीये. कारण ते जर बंद पडलं तर परत मग आपल्याला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ध्यानात ठेवा. त्यांनी पण सांगितलेलं आहे, कीबोर्ड असेल त्याची कोणती क्लिक करायचं नाही. तर आपलं काम गेल्यापासून एकदा जर पासवर्ड आणि ते टाकलं, की आपल्याला तिथून पुढे काय करायचंय डायरेक्ट पीसी वरतीच आपण सगळं माऊसच्याच सहाय्याने काम करतोय वरती.
त्यामुळे खालची कीबोर्डची त्याची काही गरज नाही, त्यामुळे त्याच्यावर कोणती की दाबायची नाहीये, ज्यामुळे काय ते बंद होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर जी काही दिनांक असेल, वेळ असेल आणि स्थळ, ते पत्ता नीट बघून घ्या. तुमचा पत्ता कुठे? जर 16ला 7:30ला जर तुमचा पेपर आहे, तर तुम्ही आदल्या दिवशीच जाणं अपेक्षित आहे. कारण त्या दिवशी सकाळी जर थंडी असली, सपोज आता नाही पण त्याच दिवशी वाढली, तर तुम्ही एवढा अभ्यास केलाय आणि सकाळी जर 1.5-2 तासाच्या अंतरावर तुम्ही प्रवास करून गेले आणि जर तिथे थंडी तुमच्या एकदा जर सकाळी वाजायला लागली, तर मग एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर जर थंडीच वाजत राहिली, तर मग तुमचा त्या प्रश्नांवरती विचार करण्यावर इफेक्ट होईल. त्यामुळे आदल्या दिवशी जाऊन जिथं काही तुमचं ॲड्रेस किंवा लोकेशन असेल तिथं जावा. ओके. दुपारची शिफ्ट असेल तर त्यांनी तसं नियोजन करायचंय, वेळेत पोहोचायचंय, सकाळी जावा आपलं निघून रिपोर्टिंग टाईमच्या आधी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं नवीनतम फोटो. आता IBPS ला मेन काय माहिती का, तुम्ही जे ऍडमिट कार्ड फोटो भरलाय ना, जो ऍडमिट कार्ड फोटो तुम्ही अपलोड केलाय, तोच शक्यतो फोटो तिथं पाहिजे. हे ध्यानात ठेवा. जो फोटो तुम्ही अपलोड केलाय तोच ऍडमिट कार्ड भरताना म्हणजे तुम्ही जे आपण फॉर्म भरत होतो तेव्हा जो फोटो अपलोड केलाय त्याच फोटोचा पासपोर्ट साईज फोटो तोच हा आपल्याला पेपरच्या तिथे चिटकवायला लागणार आहे हॉल तिकीटवर. तो जर तुमच्याकडे असेल तर तोच न्या आणि 2 घेऊन जा सोबत. आणि जर तो नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही दुसरा घेऊन जाऊ शकता. पण शक्यतो ध्यानात ठेवा, शक्यतो तोच फोटो पाहिजे. कारण IBPS ला जास्त करून तोच फोटो बघतात जो सिमिलर आहे त्याच्या तिथं जो अपलोड केला होता तसा. ठीक आहे. आता सोबत नोट्स बिट्स काय एखादं पान बिन राहिलं तर ते सोबत न्यायचं नाहीये. दुसरी गोष्ट आपल्याकडे काय न्यायचं आता फोटो जे लागणार आहे ओळखपत्र, तर त्याच्यामध्ये काय काय न्यायचं बघा. एक तर पॅन कार्ड, त्यानंतर लायसन किंवा मग पासपोर्ट पण चालेल किंवा मग मतदान कार्ड किंवा फोटो सहित बँक पासबुक किंवा गॅझेटेड अधिकाऱ्याचं लोकप्रतिनिधीचं लेटर हेड. पण रेशन कार्ड ते आधार कार्ड पण चालतं. ठीक आहे. हा पण रेशन कार्ड आणि जे आताच सध्या तुमचं शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते चालत नाही. ओके. काही जण विचारतात रेशन कार्ड चालतं का? नाही चालत. तर ध्यानात पॅन कार्ड असेल, वोटिंग कार्ड किंवा मग आपला आधार कार्ड याच्यावर चालून जातं. लायसन कार्ड जर तुमच्या घेणं असेल तर लायसन कार्ड पण घेऊन जाऊ शकता. पण ते परमनंट वाला पाहिजे. त्यानंतर पुढचं तुम्ही एका सेक्शन मध्ये क्वेश्चन सोडवताय पण मराठीतून तुम्हाला डायरेक्ट ऍग्रीच्या क्वेश्चन मध्ये जायचंय तर तुम्ही डायरेक्ट ऍग्रीच्या सेक्शन मध्ये जाऊन त्या क्वेश्चनवर क्लिक करू शकता. पण प्रत्येक वेळेस ध्यानात ठेवायचं तुम्ही जर एखाद्या उत्तर जर तुम्हाला टिक केलंय तर तिथं सेव्ह अँड नेक्स्ट करत चला. म्हणजे ते उत्तर कन्सिडर होतं. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट काय काय न्यायचे म्हणजे आपल्याला जे मूळ कागदपत्र आणि त्याचं झेरॉक्स म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स जे लागणार आहे एक आपल्या आयडेंटिफिकेशन साठी पॅन कार्ड, वोटिंग कार्ड किंवा मग आपलं आधार कार्ड किंवा मग ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासबुक याच्यामध्ये म्हणजे फोटो असलेलं पासबुक हे सगळ्या गोष्टी तुमचं चालतील. त्याची एक झेरॉक्स पण काढून ठेवा सोबत इथपर्यंत. आणि बॉल पेन तर ते सांगतो पुढे तुम्हाला. आता पुढचं इथपर्यंत आपण काय बघितलं, सूचना काय दिल्या होत्या त्यांनी ते आणि सोबत काय घेऊन जायचंय ते एकदा फक्त बघूया आपण. तर बघा इथे काय सांगितलंय, वेळेवर उपस्थित राहा. तुम्ही जर लेट गेले तर IBPS स्ट्रिक्ट आहे जरा, म्हणजे TCS आणि IBPS स्ट्रिक्टच आहे थोडे. जर वेळेवर गेले नाही तुम्ही तर त्यावेळेस ते आत घेत नाही किंवा मग थोडंसं आपल्याला खूप विनवणी करावी लागते तेव्हाच घेतात. त्यामुळे रिपोर्टेड टाइम जो दिलाय त्या वेळेतच पोहोचा. त्यानंतर पुढचं सोबत काय काय घेऊन जायचंय, हे मास्क, हँड सॅनिटायझर हे पहिल्यापासूनच आहे. नाही नेलं तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. पण मेन आहे बॉल पेन. ओके. त्यानंतर दुसरं परीक्षा संबंधी कागदपत्रे, प्रवेश पत्र म्हणजे आपलं हॉल तिकीट ते प्रिंट असलं तरी चालेल किंवा जर झेरॉक्स असलं तरी चालेल. पण त्याच्यासोबत आपल्याला फोटो पण न्यायचे. प्रवेशपत्र म्हणजे ओरिजिनल हॉल तिकीट, त्यानंतर त्याची ती झेरॉक्स तर आहे सोबत. परत आयडी कार्डची प्रत म्हणजे झेरॉक्स आणि सतत त्या मूळ आयडी कार्ड आपलं. म्हणजे बघा एक तर हॉल तिकीट प्रिंट करा नाही तर झेरॉक्स काढा. दुसरी गोष्ट ओरिजिनल आयडी त्याची एक झेरॉक्स आणि एक बॉल पेन ब्ल्यू किंवा हा कशासाठी लागतो आपल्याला तिथं थोडेफार जे काय आन्सर क्वांटिटी रिजनिंगचं सोडवायला लागणार त्याच्यासाठी. बाकी पेपर रफ पेजेस असतात तेच प्रोव्हाइड करतात त्यामुळे सोबत घेऊन जायची गरज नाही. आणि जो स्क्रायबर जर नेला असेल तर स्क्राईब फॉर्म तर तो तिथं ते भरायला देतात, तो तिथंच भरतो आपण जास्त करून. ठीक आहे. बाकीचं कोणतंच सामान
आता तुम्ही म्हणजे ही खूप छोटी गोष्ट होईल, पण बेल्ट पण आतमध्ये घेऊन जाता येत नाही. ओके. त्यानंतर वॉच जर डिजिटल असेल किंवा वॉच हे पण नेऊन देत नाही वाटतं. त्यामुळे जाताना फक्त आपल्यासोबत काय-काय आपलं हॉल तिकीट, ओरिजिनल आयडी, झेरॉक्स, बॉल पेन आणि बस इथपर्यंतच. हे ध्यानात ठेवा, कन्फर्म करा एकदा. काय-काय न्यायचं आपल्याला? ओरिजिनल आपलं हॉल तिकीट म्हणजे हॉल तिकीटची झेरॉक्स, त्याच्यानंतर ओरिजिनल आयडी म्हणजे आधार कार्ड सोबत ठेवा. आधार कार्डची एक झेरॉक्स आणि बॉल पेन. पण तुमचं नाव जे आहे, तर ते नाव बरोबर असलं पाहिजे तिथं. ओके. कारण कधी-कधी आधार कार्डवर त्याच्यावरती नाव जर आपलं चेंज असतं, तर त्यावेळेस तुमचं जे काय आयडी कार्ड तुमचं कंटिन्यू चालतंय ना, तुम्ही एक्झामला वापरलं असेल आता भरपूर जणांनी वापरलंय. तर जे चालतंय तेच घेऊन जा. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेमसाठी नव्हतंच आहे पहिली गोष्ट, पण भरपूर जण फ्रेशर आहेत किंवा काहींना गॅप असल्यामुळं किंवा कॉम्प्युटरवर पहिल्यांदाच एक्झाम देत आहेत. त्यामुळं आपल्याला घेणं हे गरजेचं होतं. ठीक आहे. आता बघा टाईम मॅनेजमेंट कसं करायचं पहिली गोष्ट. आपल्याकडे 2 तास आहे. 2 तास आहे. 140 क्वेशन आहे. आता नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. टेक्निकल म्हणजे आपला ॲग्रीचा पार्ट. ह्या टायमाचं जर नियोजन करायचं म्हटलं, इकडे किती क्वेश्चन येतात आपले 80, इकडे किती येतात 60. तर ध्यानात ठेवा जवळपास 1 तास 15 मिनिट आणि इकडे 40 ते 45 मिनिट. 40 मिनिटं सफिशियंट याला. पण IBPS ला पण 45 मिनिटामध्ये आपल्याला ॲग्री कव्हर करायची असते 60 क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर ध्यानात ठेवा आता मग नॉन टेक्निकल 80 क्वेश्चन आहे 1 तास 15 मिनिटामध्ये आणि टेक्निकल जे ॲग्रीचे क्वेश्चन आहे वन लाईनर असतात 45 मिनिटं सफिशियंट आहे त्याच्यासाठी. म्हणजे असे दोन मिळून आपले किती होतात? कारण इथं जर 30 मिनिटं घेतले घाई-घाई तर सोडवण्यामध्ये आपले काही चुका होऊ शकतात. तर मग सफिशियंट टाईम याच्याकडे 45 मिनिटं राहू द्यायचे. म्हणजे तुम्ही कधीही पण कोणताही आता पहिली गोष्ट तुमच्याकडे 2 स्ट्रॅटेजी असतील. एक तर तुम्ही पेपर तुम्हाला जे सोपे सब्जेक्ट जात आहेत ते सोडवा. म्हणजे मराठी येतोय खूप चांगला, पहिला मराठी घ्या. जीएस येतोय, जीएस सेक्शन कंप्लीट करा. ॲग्री येतोय, ॲग्री कंप्लीट करा. मग तुम्ही इंग्लिशकडे जा आणि शेवट तुम्हाला क्वाड्रिंग अवघड जातोय, शेवट तिकडे जा किंवा तो टाईम कन्झ्युमिंग आहे, शेवट तिकडे जा. किंवा हा एक ऑप्शन किंवा तुम्हाला वाटतंय मला पहिलं नॉन टेक्निकल संपवायचंय सगळं आणि मग मी टेक्निकल सोडवणार किंवा टेक्निकल पहिलं सोडवणार ॲग्रीचे क्वेश्चन आणि मग नंतरून बाकीचे 4 सब्जेक्टचे सोडवणार. त्यामुळे हे तुमच्या मनावर आहे. पण एक ध्यानात ठेवा, कोणत्या सब्जेक्टला किती मार्क किती वेळ द्यायचा? तर पहिली गोष्ट मराठी सारख्या सब्जेक्टला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट. पॅसेज असल्यामुळे 15 मिनिट म्हणतोय कारण पॅसेज मधून तुम्हाला उत्तर सापडायचे पण तरी 10 मिनिटामध्येच ही कंप्लीट झालं पाहिजे मराठी. त्यानंतर इंग्लिश 15 ते 20 मिनिट कारण तिथे पण थोडा इंग्लिश असल्यामुळे आपल्याला वेळ लागणार आहे विचार करण्यासाठी. त्यानंतर जीएस असेल सामान्य अध्ययन आपलं तर त्याला 10 मिनिटं खूप होतात. तरी 10 ते 15 मिनिट ध्यानात ठेवा. आणि पुढचा राहिला आपला क्वांट रिझनिंग. ओके. रिझनिंग मध्ये किती असणार आहे वेळ? तरी पण आपल्याला पझल असतील, सिटिंग अरेंजमेंट असतील याच्यासाठी 20 ते 25 मिनिट. 25 मिनिट. म्हणजे आता 15 15 30 आणि त्याच्यानंतर हे 15 45 आणि 45 आणि हे 20 45 आणि 15 60 आणि वरचे 10 मिनिट म्हणजे 1 तास 10 मिनिट बरोबर होत आहे. तर तुम्हाला मराठीमध्ये जेवढा टाइम करता येईल पटकन तेवढं उरकवत चला. जीएस मध्ये पण 10-12 मिनिटात कसं उरकल ते कंप्लीट करा आणि उरलेला टाइम मग इंग्लिशला तर 15-20 मिनिटं सफिशियंट आहे आणि बाकीचा टाइम तुमचा रिझनिंगसाठी ठेवा. म्हणजे 1 तास 15 मिनिटामध्ये जर तुम्ही नॉन टेक्निकल पार्ट सोडवाय घातला तर 1 तास 15 मिनिटाच्या आत तो झाला पाहिजे. नाहीतर कधी-कधी काय होईल तुम्ही इकडंच सोडत बसले आणि विचार करत बसले आणि दीड पावणे 2 तास गेला तर पुढे प्रॉब्लेम येईल. असं होत नाही. 2 तासामध्ये तुमचं सफिशियंट टायमिंग आहे तेवढं सोडून होतं. पण एखादा अर्धा असा खूप स्लो असतो की जो कव्हरेज सोडत बसतो. त्यांच्यासाठी हे नियोजन ध्यानात ठेवा. मराठी 10-15 मिनिटात कंप्लीट करा. इंग्लिश 15-20 मिनिटामध्ये त्याच्यानंतर जीएस 10 मिनिटं खूप झाले पण तरी पण 10 ते 15 मिनिटं आणि आपल्या रिझनिंगसाठी एक सफिशियंट टाइम कारण लागतोच. 20-25 मिनिटं डायग्राम करा सिलोलिझमच्या त्याच्यावरती उत्तरं काढा किंवा मग पझल, सेटिंग अरेंजमेंट याच्यावरती जर आलं तर वेळ लागतो. 2-3 मिनिटं जातात तिथं. आणि त्यानंतर ॲग्रीचे क्वेश्चन आपले किती 45 मिनिट.
हे ध्यानात ठेवा, 40 ते 45 मिनिटं तुम्ही याला द्यावा, कारण 60 दुने जर म्हटलं तर 120 मार्कचे मार्क आहे, आणि त्याच्यासाठी जर वेळ नाही दिला आणि आपल्या गडबडीमध्ये जर चुकलं ऍग्रीचं एखादं, म्हणजे घाईघाईमध्ये सिली मिस्टेक होतात, तसं जर झालं तर मार्क फटका बसल. इकडे जरी एखादा क्वेश्चन चुकला घाईघाईमध्ये तर 1 मार्क कमी होईल, पण इकडे 2 होतात. त्यामुळे 40 ते 45 मिनिटं ऍग्रीला, 1 तास 15 मिनिटं आपल्या नॉन टेक्निकल पार्टला. तुम्हाला सोपं जातंय तसं सोडवा, सेक्शन वाईज मराठी पहिलं जसं जे सोपं वाटतंय ते सोडवा, किंवा नॉन टेक्निकल पहिला, टेक्निकल नंतर, किंवा टेक्निकल आधी नॉन टेक्निकल नंतर. हे तुम्हाला जसं सोपं जातं किंवा तुम्ही टेस्ट कशा सोडवल्यात त्यानुसार करायचंय. ठीक आहे. आता पुढचा. सगळ्यांनी बऱ्यापैकी, आता हा प्रश्न सगळेच विचारतात परत, की सर किती बरोबर आले पाहिजे, आणि इकडे आपले 60 पैकी 80 पैकी जवळपास 45 ते 50 क्वेश्चन, आणि इकडे आपले 40 ते 45 क्वेश्चन, एवढे मिनिमम. ओके, किंवा एवढे तरी बरोबर आणण्याचा प्रयत्न करा. हे 2 जर आले तर तुम्ही सेफ स्कोर मध्ये येताय. ओके, असं नाही का म्हणजे हाच म्हणजे स्कोर कट ऑफ लागणार आहे, कारण याला सगळ्या खूप गोष्टी मॅटर करतात. तिथल्या जागा, तिथले कॅन्डिडेट सिरियस किती आहे, त्या सगळ्या गोष्टी मॅटर असतात. त्यामुळे आज आपण कट ऑफ ठरवत नाही, पण तुम्ही तुमच्या सेफ स्कोर साठी 80 पैकी 45 ते 50 नॉन टेक्निकल पार्ट मध्ये, आणि ऍग्रीच्या पार्ट मध्ये 60 पैकी 40 ते 45 एवढे बरोबर आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपली झोन सेफ होऊन जाईल पूर्ण. ठीक आहे. त्यानंतर पुढचा, आता मराठीत आहे ना, पैकीच्या पैकी मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण मराठी सोपं असणार आहे. पॅसेज मध्ये फक्त उत्तर आपला वेळ जास्त जाऊन द्यायचा नाही सोडवताना, आणि चुकले पण नाही पाहिजे. बाकी सगळं तुम्हाला विरुद्धार्थी असेल, समानार्थी असेल, किंवा मग फिल इन द ब्लँक रिकाम्या जागा भरायच्या असतील, किंवा वाक्य क्रमाने लावायचे असतील मराठीमध्ये, तेव्हा पैकीच्या पैकी मार्क घ्या. इंग्लिशमध्ये पॅसेज मधून 5 पैकी आपले 3 तरी, कारण उत्तर प्रश्न आणि उत्तर तिथं जे सापडून लिहायचे, तर 3-4 तर ते बरोबर आले पाहिजे. आणि बाकी मग सिनोनिम, अँटोनिम किंवा पॅराजम्बल, फिल इन द ब्लँक याच्यात 10-12 तरी किमान बरोबर आणण्याचा प्रयत्न करा, आणि ते येतात, कारण एसएससी लेवलचं आपल्याला सगळं ग्रामर आहे हे. ओके, ग्रामरवर तर फोकस नाही ते जास्त करून, व्होकॅब्युलरीवरचे. त्यानंतर जीएस मध्ये 10-12, कारण करंट ध्यानात ठेवा. ठीक, आयबीपीएस इंग्लिश व्होकॅबचा सोर्स काय असतं, तसं बघितलं तर आयबीपीएसच्या पेपरसाठी जास्त करून द हिंदू असेल किंवा एडिटोरियल जास्त वाचतात, आणि त्याचं म्हणजे युट्यूबवर जर तुम्ही बघायला गेले ना, भरपूर सारे लेक्चर आहे. सकाळी एक पॅसेज घेतात, त्याचं व्होकॅब पण कम्प्लीट करून घेतात, किंवा मग पाल सुरीची पण व्होकॅबलरी आहे, ती पण तेवढी केली सफिशियंट. पण आता आता काहीच करू नका, आता जेवढं तुम्ही केलंय तेच सफिशियंट आहे. ठीक आहे, तेवढ्यावरच तुमचा भर राहू द्या आता. त्यानंतर पेपर कधी तुमचा 19 ला आहे का? बघा काय सांगितलं, मराठी पैकीच्या पैकी इंग्लिशमध्ये 10-12 घ्यायचा प्रयत्न करायचा. जीएस मध्ये करंट ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर याच्यावरती भर द्या. ठीक आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर याच्यावरती फुल भर देण्याचा प्रयत्न करा, आणि त्याच्यातल्या नोव्हेंबर, डिसेंबर वर सगळ्यात जास्त भर करा. हातचे मार्क आहे. जर 7 ते 8 करंट वरती क्वेश्चन आले जीएस मध्ये, आपल्याला सामान्य अध्ययनमध्ये जर करंट वरती किंवा म्हणजे आताच्या चालू घडामोडींवरती 6-7 जर क्वेश्चन आले, तर नोव्हेंबर, डिसेंबर मधलेच मोस्ट ऑफ द असतील. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आणि त्यातल्या त्यात नोव्हेंबर, डिसेंबर उद्या ज्यांनी रिव्हिजन केली नसेल आणि 16 तारखेला पेपर आहे, त्यांनी 1-2 तासामध्ये एक छोटी जर पीडीएफ कुणाकडे असेल तर तेवढी फक्त रिव्हिजन करून घ्या, किंवा तुम्ही जर नोट्स काढले असेल किंवा परिक्रमामध्ये काय जे वाचलंय त्याच्यात खुणा केल्या असतील, फक्त ओव्हरलुक करून घ्या त्याच्या हेडलाईन. नोव्हेंबर, डिसेंबर हे ध्यानात ठेवा. नोव्हेंबर, डिसेंबरचं करंट उद्या वाचून घ्या, आणि जे बाकीचे 19 ला पेपर आहे त्यांनी मग मागच्या 4 महिन्यांचं एकदा वाचून रिव्हिजन करून घ्या, कारण करंट मार्क देतं शुअर. त्यामुळे त्याचं ध्यानात ठेवा. त्यानंतर पुढचा रिझनिंग मध्ये, आता सगळ्यात महत्वाचं रिझनिंग मध्ये सोपं सोपंच असतं, डिस्टन्स, डायरेक्शन आणि ते आपले पॅटर्न. पण तरी पण काय करायचंय, जर सेटिंग आणि पझल जर आलं, सेटिंग अरेंजमेंटचं, पझलचं, ओके, पझल कोडं बिडं सोडवायला आलं, आणि ते जर खूप टफ असेल किंवा सुटत नसेल लवकर, तर तिथं जास्त वेळ देऊ नका, 2-3 मिनिटं. काय करा, सगळे एकदा क्वेश्चन कम्प्लीट करून घ्या बाकीचे, आणि नंतरून त्या 1-2 क्वेश्चनला तुम्हाला टाइम उरला किंवा शेवटला टाइम उरतो त्यावेळेस ते सोडत बसा. नाहीतर त्या पझलच्या नादामध्ये तुम्ही 5-10 मिनिटं तिथंच घालवशाल, आणि नंतरून तुम्हाला टाइम कमी पडेल. त्यामुळे ध्यानात ठेवा, एखादी जर अवघड आला, म्हणजे कोणत्याही विषयामध्ये जर अवघड क्वेश्चन आला तर अडकून पडू नका, सगळ्यात महत्वाचं.
कारण काही काही जण अडकून बसतात, 2-3 मिनिटं त्याचा विचार करतात आणि त्यामुळे मग न आल्यामुळे आपल्याला ते डोक्यावरती टेन्शन तर येतच आणि त्याचा परिणाम पुढच्या याच्यावर होतो. त्यामुळं थोडा वेळ बघा वाचून एकदा जमतंय का? नाही तर नंतरून सोडवा ते. त्यानंतर पुढचं ॲग्रीमध्ये प्रश्न किती सोपा येऊ द्या, तरीही त्याला व्यवस्थित वाचा. कारण आता तुम्ही कालचं सिली मिस्टेक बघा, आपल्या लाईव्हमध्ये लेक्चरमध्ये विचारलं, एम-एस-पी अनाउन्स कोण करतंय? सगळ्यांनी लगेच सी-एस-सी-पी टाकलं. म्हणजे तुम्हाला येतंयच बऱ्यापैकी, सगळं येतंय. पण तुम्ही काय करता फक्त घाई-घाईमध्ये मला येतं एम-एस-पी दिसलं का बघतच नाही अनाउन्स म्हटलंय का रिकमेंडेड म्हटलंय. लगेच पटकन उत्तर लिहून टाकता आणि होतंय. सगळ्यांच्याच बाबतीत होतं कारण एक्साइटमेंटच्या नादामध्ये हे सगळ्या गोष्टी होऊन जातात. त्यामुळं प्रश्न कसाही असू, किती सोपा असू, तो व्यवस्थित वाचा. पूर्ण वाचल्याशिवाय उत्तर टिक करू नका. कारण 5 ऑप्शन आहे. प्रश्न आणि त्याचे 5 ऑप्शन सगळे वाचा. कारण काय होईल, म्हणजे तुम्हाला सांगतो मी. जर पूर्ण तिथे प्रश्न दिलाय एक आपल्याला आणि 5 ऑप्शन दिलेत आणि ए त्याचं ऑप्शन पहिलं आहेच. पण सपोज त्याच्याच बरोबर सी किंवा डी पण आहे. तर खाली 5 ऑप्शन असणार आहे आपल्याला ए, सी, डी. ओके. म्हणजे ए, सी, डी हे तिन्ही पण ऑप्शन आहेत. तर त्यावेळेस आपण पटकन ए टिक करून जातो आणि परत बघत नाही. तर मग हे मार्क जातात आपल्या हातचे. त्यामुळं प्रश्न आणि ऑप्शन नीट वाचा आणि मगच क्लिक करा. भले काय 2 मिनिटं वाचतील ना. तुम्हाला सांगितलं अवघड याला तिथं वेळ घालवणार आहे, तो घालवू नका. तो नंतरून पेपर कंप्लीट झाल्यानंतर बघा आणि त्या टाईमाचा उपयोग करून आपले प्रश्न सगळे व्यवस्थित वाचून घ्या, सोपे-सोपे पण. त्यानंतर 40 ते 45 क्वेशन आपल्याला बरोबर आणायचे कसल्या परिस्थितीत? एलिमिनेशन मेथड वापरा ॲग्रीमध्ये. ॲग्रीमध्ये 5 ऑप्शनला आपली एलिमिनेशन मेथड खूप भारी आहे. त्यातले 3 एक ऑप्शन सहजासहजी निघून जातात आणि तुम्हाला उत्तर बरोबर येतंय तर गरजच नाही एलिमिनेशनची. पण जर 50-50 किंवा वाटतंय का 3 ऑप्शन निघून जाताय, तर कसं तरी 50-50 2 ऑप्शन ए, बी जरी राहिले आपले, तर त्याच्यात आपले मार्क शाश्वती वाढते, की एकतर ए किंवा बी पैकी मग कमी रिस्क कमी होते. त्यामुळं एलिमिनेशन मेथड वापरा आणि दुसरी गोष्ट 50-50 जर असेल, तर मग तुम्हाला वाटलं, की मी आता इथं वेळ घालवत नाही, तर मग त्यावेळेस रिव्ह्यू फॉर मार्क मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट करा आणि नंतरून त्याच्यावरती विचार करून ते सोडवा. ठीक आहे. सिली मिस्टेक टाळा. आजही सांगतोय सिली मिस्टेक जर तुम्ही करून आले, अभ्यास चांगला आहे तुमचा सगळ्यांचा. पण जर सिलिमिनेशन केलं, सिली मिस्टेक जर तुम्ही केल्या, तर तुमचा स्कोर तुम्ही बाहेर निघता 2-3 जरी चुकले तर. कारण 3 क्वेशन सिली मिस्टेक झाल्या 6 मार्क कमी होतात. त्यामुळं एलिमिनेशन मेथड म्हणजे आपण दरवेळेसच बघत आलो की पण ठीक आहे चला. बघा आता पोमोलॉजी डील्स विथ व्हेजिटेबल insect, fruit, grape, फ्लावर. सांगा बरं याचं. आता पहिली गोष्ट आता घेण्याजोगच नाहीये ही गोष्ट. पण ठीक आहे एलिमिनेशन मेथड तुम्हाला माहित पाहिजे. तर बघा आता पोमोलॉजी आपल्याला सगळ्यांना जरी माहित नाहीये समजा, ओके आता हे सगळ्यांना येतंय. पण समजा माहित नाही, पण तुम्हाला ऑप्शन मध्ये बाकीच्यांचं तर माहिती आहे ना, की ग्रेपला काय म्हणतो व्हिटिकल्चर, त्यानंतर फ्लॉवरचं काय फ्लोरिकल्चर, इन्सेक्टचं माहिती एंटोमॉलॉजी आहे. मग फ्रूटचं व्हेजिटेबलचं पण असं वेगळं ओलेरिकल्चर. पण तुम्हाला याच्यातले भले व्हेजिटेबल आणि फ्रूट माहित नाही, पण इन्सेक्टचं एंटो आहे, ग्रेपचं व्हिटिकल्चर आहे आणि फ्लॉवरचं फ्लोरिकल्चर आहे. म्हणजे 2 तर ऑप्शन राहिले फक्त व्हेजिटेबल आणि फ्रूट. 50% रिस्क तर कमी झाली आपली. इथे कुठेतरी आपण काहीतरी आन्सर मारणार होतो. त्याच्यापेक्षा काय झालं आता आपलं एलिमिनेशन केल्यामुळे कट-कट करत चालायचे. जे माहिती आपल्याला शुअर हे याचं नसणार आहे ते कट करा. म्हणजे तुमचे जे काही 2-3 राहतील ते रिस्क कमी होते आणि मार्क आपल्याला भेटायचे चान्सेस वाढतात. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर? आता नॉर्मलायझेशन असेल, कट ऑफ असेल, ह्या गोष्टींचा आता सध्या विचार करायचा नाही. आता हे सगळ्या गोष्टी आपण पेपर झाल्यानंतर त्या रात्री बघूया. त्या क्वेश्चनचे आन्सर आणि ते सगळ्या गोष्टी किंवा दोन्ही दोन्ही पेपर 19 आणि 19 झाल्यावर बघू. आता सध्या आपल्याला फक्त पेपर बद्दल डोक्यात ठेवायचंय. त्याच्यानंतर पुढची गोष्ट करंटचं तुम्हाला सांगितलं नोव्हेंबर, डिसेंबर फोकस करा आणि अटेम्प्ट सगळेच्या सगळे करायचे आपल्याला. 140 चे 140 अटेम्प्ट करून यायचे. शेवटच्या मिनिटाला तुम्हाला शेवटच्या 5 मिनिटात जर वाटलं, की बाई सगळे सोडून होत नाही, त्यावेळेस बाकीचे सगळेचे सगळे अटेम्प्ट करून या. पण असं होणार नाही 2 तासामध्ये तुमचा पेपर होईल. सफिशियंट टाईम आहे तेवढा त्याच्यासाठी. ठीक आहे.
हं. आता ज्यांनी डबल फॉर्म भरलाय त्यांचा एक क्वेशन होता, की डबल फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी काय? तर पहिली गोष्ट तुम्ही भरायला नव्हता पाहिजे, पण जर कोणी भरला असेल, तर त्यांनी एका तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलाय आणि जर डबल फॉर्म भरला असेल, तर एकाच विभागातली पेपर द्या कोणतातरी. कारण का? की जर तुमचं सिलेक्शन झालं, चांगली रँक आली आणि जर त्यांनी कारवाई केली अशा डबल फॉर्म भरणाऱ्यांवर, तर त्याच्यात तुमचंच नुकसान होणार आहे. त्यामुळं एक सांगणं आहे, की ज्यांचा प्रामाणिक अभ्यास आहे, त्यांनी एकाच जागेवरती जा आणि एकच पेपर द्या. जिथं कॉम्पिटिशन कमी आहे, जागा जास्त आहे, त्या ठिकाणी जा वाटलं तुम्ही त्या विभागात. पण 2 फॉर्म भरले असेल तर एकाच विभागात जाऊन पेपर द्या. कारण म्हणजे दुसऱ्याचंही नुकसान होणार नाही आणि कारवाई केली तर तुमचं स्वतःचंही नुकसान होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचं प्रश्न ध्यानात ठेवा. मला आल्यानंतर पेपर नंतर आल्यानंतर सांगा ते आपल्या ग्रुपवरती. मग त्यानंतर आपण त्याचे ॲन्सर शोधू आणि तुम्हाला ते त्याच्यावरती लेक्चर घेऊ किंवा सांगू आपण उत्तरं काय-काय आहेत त्याची. त्यामुळे थोडे प्रश्न ध्यानात राहू द्या. हं. आता हा फोटो टाकायचं कारण एकच होतं, की कारण कालपासून हॉल तिकीट जेव्हापासून आलं तेव्हापासून फोन भरपूर येत होते. नंबर दिला होता आदल्या लेक्चरमध्ये ऑफिसचा आपला. तर तेव्हापासून कंटिन्यू फोन किंवा मेसेज येत होते, की "सर म्हणजे भीती वाटते, माझं होईल की नाही? किंवा मी आता काय वाचू? मला काही कळत नाही. एवढे सब्जेक्ट आहे सगळे किंवा रिव्हिजन कशी करू?" तर तुम्हाला सांगितलं आता उद्याचेच दिवस आहे 16 तारखेवाल्यांसाठी खास सांगतो. उद्याचाच दिवस आहे, तर तुम्ही आता करंटचे जे काही 2 महिने त्याची रिव्हिजन करा चांगली 16 आणि 19 2 तासामध्ये होईल. त्याच्यानंतर ॲग्रीचे तुम्ही काही जर फोटो चांगले इम्पोर्टंट फोटो किंवा स्क्रीनशॉट किंवा नोट्स असेल छोटीशी, जी तुम्ही रिव्हिजनला केली, तर तेवढी रिव्हिजन करा. ओके. आणि जर रिझनिंगचं काही तुम्हाला थोडेफार प्रॅक्टिस मॅरेथॉन लेक्चरमध्ये अर्ध्या 1 तासामध्ये करायची असेल, तर ती करून घ्या. ओके. करंट पण कंप्लीट झालं आणि मराठीमध्ये तुम्हाला जर समानार्थी, विरुद्धार्थी ते 2-3 पानं मोरा वाळंबेचं जे जुनं पुस्तक होतं एडिशनमध्ये 2-3च पेजेस आहेत त्यातून खूप सारे येतात. तर ते जर तुमच्याकडे असतील मागची एडिशन सगळ्यात जुनी 15, 16, 17, 18च्या आसपासची, तर त्यातले समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार तेवढे काळ वाचून घ्या. ठीक आहे. म्हणजे एवढं थोडंसं, खूप सारं नुसतं ह्या पुस्तकाचं उचल, त्या पुस्तकाचं उचल मिक्स नका करू. कारण तुम्ही आता खूप शांत राहणं गरजेचं आहे उद्याचा दिवस. कारण हे जर मिक्सअप झालं तर परवा याचा इफेक्ट होतो किंवा परवा सकाळी जरी तुमच्याकडून काही गडबड झाली तर परत मिक्सअप होतं सगळं. त्यामुळे आता वाचा तुम्ही बिनधास्त, पण सगळंच वाचायचं मागे नका लागू. जेवढं इम्पोर्टंट किंवा रिव्हिजन देणं नोव्हेंबर-डिसेंबरचे आपले परिक्रम काय असेल ते तुमच्या मटेरियल करंटचं आणि बाकी व्होकॅब थोडीफार ओके, जे असेल मराठी, इंग्लिशची थोडीफार वाचायची तुम्हाला आणि ॲग्रीचं इम्पोर्टंट टॉपिक असतील तर. त्यानंतर म्हणजे याचं कारण सांगायचं मला हा प्रसंग एवढ्यासाठीच रिलेट झाला, की प्रत्येकजण फोन करत होता, "सर म्हणजे भीती वाटते, परत होईल का नाही? माझे सब्जेक्ट वाचायचे राहिले किंवा मी हा सब्जेक्ट केला नाही, कारण मला वेळ भेटला नाही. त्यामुळे मी हाच एकच बाकीचे सब्जेक्ट केले, एक केला नाही किंवा मला हा अवघड जातो, त्यामुळे मला मार्क पडतील की नाही?" तर ह्या सगळ्या गोष्टीतून एकच सांगणं आहे किंवा हा जर प्रसंग बघितला रिलेट मला त्या रिलेटेड झाला, की जेव्हा अर्जुन असेल, तेव्हा अर्जुनाला युद्ध करताना आपले जे काही भावंड असतील किंवा गुरु असेल, त्यांच्याच विरुद्ध जेव्हा युद्ध करायचं होतं, तर त्याच्या मनाची अवस्था अशी झाली होती, की मी हे करू शकत नाही. म्हणजे तो भलेही पराक्रमी असेल, स्वतः श्रीकृष्ण देव त्याच्यासोबत होता, पण तरी पण मनाने तो खचला होता किंवा अस्वस्थ झाला होता. म्हणजे देव सोबत असतानाही असं होऊ शकतं. तर आपलं तर साहजिक आहे, आपण माणूस आहे आणि आपल्या गोष्टी म्हणजे आपण पेपर आला, तर आपल्याला पण ते त्यांच्या युद्धाच्या विषयी होतं. आपलं पेपरविषयी आणि आपल्याला पेपरविषयी साहजिकच वाटणार आहे, की माझं काय होईल? मी एवढा अभ्यास केलाय, तर प्रश्न तसे पडतील की नाही? हे तुमच्याही मनाची द्विधा अवस्था असणार आहे. तर एकच ध्यानात ठेवा, की तुम्ही जोवर मनाची उभारी घेत नाही, तोपर्यंत कोणतीच गोष्ट सक्सेस होत नाही. त्यामुळं जे खरंच खूप विचार करतात त्यांच्यासाठी, बाकीचे सगळे जे काही जातात, पेपर देतात, मस्तपैकी येतात, त्यांना याचा काही उपयोग नाही किंवा ते त्यांचे स्वतः सेल्फ मोटिव्हेटेड आहे. पण जे खूप खचून जातात अशा पेपरच्या काळात नेमके अभ्यास करून पण, त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे, देव सोबत असतानाही पण अर्जुन खचला होता किंवा अस्वस्थ झाला होता. जेव्हा त्याने मनाची म्हणजे श्रीकृष्णाने उपदेश दिला आणि मनाची जेव्हा उभारी घेतली किंवा मनोबल वाढलं, त्यानंतर युद्ध जिंकलं. तसंच तुमचंही पण आहे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांकडे बघून, त्यांच्या कष्टाकडे बघून किंवा तुमची जी परिस्थिती आहे, त्या सर्वांचं भान ठेवून आणि याच्यातून तुमच्यात जर ती पोस्ट निघाली, तर नक्कीच बदल होणार आहे. त्यामुळं आपलं सिलेक्शन होणार. याच भावनेमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह राहा तुम्ही आता. कारण निगेटिव्ह राहून आता समजा मी जर ठरवलं, की माझा परवा पेपर आहे माझं होत नाही किंवा मला कमी मार्क पडणार आहे, तर ते तसंच होतं. कारण आपण मनच तसं ठरवून घेतलंय पहिली गोष्ट. त्यामुळं आपलं टार्गेट एक ठेवा, की मी माझा आता अभ्यास फुल प्रामाणिकपणे केलाय. मी जाणार, मी माझा बेस्ट देणार 100%
बेस देणार आणि कॉन्फिडन्स राहणार. कॉन्फिडन्स ठेवा ना, ओव्हर कॉन्फिडन्स नका जाऊ. पण कॉन्फिडन्स राहू द्या. आपला आत्मविश्वास आपल्याकडे असला पाहिजे आणि पॉझिटिव्ह राहा. ऑल इज वेल. चांगलंच होणार आहे जे काय होणार आहे ते. कारण शेवटी ते 2 तास आहे. हे बघ किती हुशार विद्यार्थी असला तरी तो होईल का नाही ही गॅरंटी नाही आणि किती जरी तो लूज म्हणजे आपण म्हणतो त्याला किंवा म्हणजे मठ्ठा असला तरी पण तो काय झालं काय म्हणजे होणारच नाही असं नसतंय. कारण दोन्ही विरोधाभास आहे. तुम्ही तुमचे प्रयत्न प्रामाणिक केलेत आणि त्या 2 तासात जर योग्य नियोजन केलंय, कारण सगळं मॅटर त्या 2 तासामध्ये करतो पेपरच्या. त्यामुळे त्या 2 तासामध्ये तुम्ही शांत राहा मस्तपैकी. डोक्यात 100% जागेवर राहू द्या तिथं जिथं क्वेशन सोडवतोय तिथं. आपल्याला बाकीचं काही घेणं नाही. आपलं लक्ष फक्त क्वेशन वरती त्याचा ॲन्सर काढणं आणि क्लिक करणं. त्यामुळं वेळेच्या आधी जर पोहोचलं तिथं, तर आपल्याला बाकीचं मग खूप सारे जे काही डोक्यात विचार येतात, जर लेट पोहोचल्यानंतर घेतील का नाही हे ते, तर ते सगळे बाजूला होतात आणि गेल्यानंतर खूप बाजूला म्हणजे असं मिक्समध्ये उभं नका राहू. मुलांमध्ये किंवा 1-1.5 तास उभे राहिले तुम्ही मग पेपरला गेल्यानंतर थकवा येतो बसल्यानंतर तिथं. कारण तिथं खूप शांत वातावरण असतं मग झोप-बीप लागते. त्यामुळं निवांत जा. दगदग होऊन देऊ नका आपली स्वतःची. शरीराची पण काळजी घ्या स्वतःची आणि पेपरला जावा निवांतपैकी आणि मस्त पेपर द्या. ठीक आहे. स काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ठीक आहे. इथपर्यंत सांगणं होतं सगळ्यांसाठी. काही राहिलं असेल तर सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर सांगा. नाहीतर मग शेवट आपल्याला कन्क्लूड करायला. अ, 7:30 ला रिपोर्टिंग आहे म्हणजे पेपर एक तर 8:30 किंवा 9 ला चालू होणार. 9 ला पेपर असेल. पण काय होतं प्रोसिजर आतमध्ये चालू असतात आपल्या आयडेंटिफिकेशनच्या त्याच्या थंबच्या. परत थंबला जर कधी प्रॉब्लेम आला एखाद्याच्या तर मग त्याच्यामध्ये तोही ना घाबरून जातो आणि मग बाकीचं पण सगळं डिस्टर्ब होऊन जातं. त्यामुळे ना पहिली गोष्ट जो रिपोर्टिंग टाईम दिलाय त्याच वेळेत जावा. हा विचारच करू नका 7:30 ला जर पेपर आहे तर मी 8:30 ला गेलो तर जमेल का? हां, वेळेवरच पोहोचायचं आपल्याला सगळ्यांना. ठीक आहे. हां, फोटो 2 घेऊन जा सोबत. मी परत एकदा सांगतोय काय-काय लागतंय. मेन आपलं हॉल तिकीट, त्याची प्रिंट काढली तरी चालेल किंवा झेरॉक्स नेली तरी चालेल. त्यासोबत तुमचे जे फोटो तुम्ही अपलोड केले होते फॉर्म भरताना, ते 2 पासपोर्ट साइज फोटो घेऊन जा. एकच लागतो पण 2 राहू द्या सोबत तुमच्याकडे. 2 फोटो म्हणजे 1 हॉल तिकीट, 2 फोटो आणि 1 आयडी कार्ड, आधार कार्ड किंवा वोटिंग कार्ड किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी आणि त्याचीच एक झेरॉक्स. ठीक आहे इथपर्यंत? इंक पॅड काही गरज नाही त्याची. ते तिथं भेटेल सगळं. हो, इंक पॅड भेटतं, स्क्राईबचा फॉर्म भेटतो. त्यानंतर बाकीचं हां, गम तुम्हाला कुणाकडून तरी डिंक भेटेल. त्याचा काही विषय नाही. आणखी हे छोटे-छोटे प्रश्न आहे, पण खरंच गरजेचे आहे. कारण पेपरवर जाताना आपण खूप गोष्टींचा विचार नाही करत आणि तिथे एखादी गोष्ट राहून गेली का मग आपल्याला त्रास होतो. कारण सकाळी 7:30 ला झेरॉक्सचं कोणतंही दुकान उघडं नसणार आहे. त्यामुळे जेवढं सांगितलंय तेवढं घेऊन जा. तसंही ग्रुपवर मी परत टाकतो काय-काय न्यायचं ते. ठीक आहे. अजून काही? हा एक प्रश्न होता सगळ्यांचा, की सर मी आता ईगल वाचलंय आणि डिप्लोमातून क्वेशन आले तर किंवा मी डिप्लोमाचं वाचतोय आणि ईगलमधून किंवा ॲग्रीकल्चरच्या इंग्लिश बुकमधून क्वेशन आले तर. या सगळ्यातून एकच ध्यानात ठेवा, तुम्ही जे मटेरियल वाचलंय आता, त्याच्यावरती विश्वास ठेवा. कारण ॲग्रीकल्चरमध्ये तुम्हाला सांगितलं व्हॅल्यूमध्ये थोडाफार चेंज असतो दोन्ही बुकमध्ये. पण असंही नाही का आपलं जे इंग्लिशमधलं ॲग्रीकल्चर ते भारतात शिकवलं जातं आणि मराठीतलं जे ॲग्रीकल्चर ते इस्रायलमध्ये शिकवलं जातं. सगळं आपलंच ॲग्रीकल्चरचं आहे. त्यामुळं आपलेच क्रॉप आहे सगळीकडे. फक्त थोडीफार व्हॅल्यूमध्ये पर्सेंटेज काही जर पॉइंटनी चेंज असतील, पण आपल्याला तिथं आय-बी-पी-एसमध्ये जर पॉइंट नाही दिले म्हणजे 7.1, 7.2, 7.3 असे ऑप्शन तिथं देणार नाही. आपल्याला जी काही रेंज असेल सपोज ऑइल कंटेंट तर ती 7.7, 6, 5, 4, 3 अशा प्रकारे असणार आहे. त्यामुळे त्या पॉइंटचा आपल्याला एवढा फरक पडणार नाही. जरी एखाद्या क्वेशनला पडला तर त्याचा बाकीच्यावर इफेक्ट होऊन द्यायचं नाही. कारण आपल्याकडे जरी 60 क्वेशन मधला एखादा असा पॉइंटवर गेलाच, 59 क्वेशन आहेत की आपल्याकडे.
त्यामुळे तो विश्वास राहू द्या तुमच्याकडे. तुम्ही लगेच डळमळीत होता, की सर डिप्लोमातलं आलं तर आणि डिप्लोमावाल्यांना वाटतं इंग्लिश मधून आलं तर. काही नाही. सगळं ॲग्रीकल्चर सारखं आहे. दोन्ही पुस्तकं एकाच सोर्स सारखे. फक्त मराठी आणि इंग्लिशचा फरक आहे आणि काही व्हॅल्यूंचा असेल नॉर्मल. पण सगळ्याच व्हॅल्यूवर पेपर बनत नाही. त्यामुळे आत्ताही सांगतो, की तुम्ही जे वाचलं त्याच्यावरती ठाम राहा आणि 100% बेस्ट द्या आपला. यश तुमचंच असेल नक्की. ठीक आहे. आता शेवटला सांगतो, तुम्ही जे वाचलंय त्यावरती विश्वास ठेवायचा. आता कोणचंच ऐकायचं नाही, की इकडे बरोबर आहे, ह्या पुस्तकामध्ये हे सांगितलंय, त्या पुस्तकात ठीक आहे. तुम्ही इथपर्यंत वाचलं, परवाचा ज्यांचा पेपर आहे त्यांनी त्यांची रिव्हिजन द्या आता आणि पेपरला जा. 19ला ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी सांगणं आहे, की त्यांनी करंटचे मागचे 4-5 महिने वाचून घ्या. त्यानंतर दररोज मॅरेथॉन लेक्चर किंवा टेस्ट सीरीज काही सोडवत असाल तर पुढचे 2-3 दिवस ती सोडवा. एक टेस्ट सीरीज तरी. ठीक आहे. जर तुम्ही सोडवल्या नसतील तर, कारण टेस्ट सीरीज सोडवल्या तर तुमच्या चुका कमी होतील. त्यानंतर ॲग्री मधले इम्पोर्टंट टॉपिक तुम्ही रिव्हिजन मारायचे असेल ते रिव्हिजन करून घ्या आणि राहिला कोणता सब्जेक्ट भूगोल त्याच्यामधलं काही महत्वाचे लोकसंख्या किंवा काही जर इम्पोर्टंट टॉपिक असतील ते कंप्लीट करून घ्या आणि मराठीची आणि इंग्लिशची व्होकॅब वाचा. ठीक आहे. एवढी रिव्हिजन करून घ्या. ठीक आहे. ग्रीन हाऊसचं ते क्वेश्चन मी ग्रुपवर टाकतो आपले. थोडंफार बनवून आता मला जे काही वेळ भेटेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. शेपवरती, साईजवरती किंवा डायरेक्शनवरती ते टाकतो मी ग्रुपवरती थोडंफार बनवून. मागच्याच लेक्चरमध्ये घ्यायचं होतं, पण लाईव्हमुळे प्रॉब्लेम झाला. तेवढाच एक टॉपिक राहिला, पण ठीक आहे तो कव्हर करतो मी तिकडे. ग्रुपवरती तुम्हाला नोट्स शेअर करतो. ठीक आहे. इथपर्यंत. त्यामुळे आता जे वाचलंय त्यावर विश्वास ठेवा. बिलकुल काही टेन्शन घ्यायचं नाही आणि नुसतं वाचू नका. म्हणजे पुस्तकं घेतलंय, ढीग लावलाय, फक्त पानं उचकतोय. मग उद्या 12 1 वाजेपर्यंत वाचलं, सकाळी पण पेपरला जाताना परत 1-1.5 तास वाचलं किंवा 2 तास घेऊन फिरतोय. काही 1-2 बीट येतात लय वाचलं तरी तुम्ही असं करून. 1-2च बीट येतात किंवा येतही नाही. पण त्याच्यामुळे ना जे वाचलंय तुम्ही मागच्या 5-6 महिन्यात शांततेत ते मिक्स होऊन जातं. त्यामुळे थोडी शांतता ठेवा. वाचन चालू राहू द्या. पण हे असं मिक्सअप किंवा घाई-घाईमध्ये हे वाचायचं ते वाचायचं करू नका. जे बी स्पेसिफिक एवढं ध्यानात ठेवा. इम्पोर्टंट तेवढंच रिव्हिजन करा आता. ठीक आहे. आणि त्यानंतर 100% कॉन्फिडन्स राहायचं आपल्याला. कारण काय निगेटिव्ह राहून आपला तोटा आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, बिंदास पेपरला जा. त्यामध्ये 2 तास आपलं योग्य नियोजन करायचं. टाईम सांगितलाय त्यानुसार पेपर सोडवायचा आणि पहिली गोष्ट शांत डोक्याने माइंड जागेवर ठेवा तुमचा. कारण जर काय म्हणतो आपण लेट गेलो किंवा काही आतमध्ये घेतलं नाही शेवटी वेळेला आणि पटकन परत सोडलं, त्यामुळे आपल्या अभ्यासाचा तिथं गेल्यानंतर क्वेश्चनचे जे सॉल्व्हिंग एबिलिटी त्याच्यावरती परिणाम होतो. तर तो होऊन देऊ नका. त्यामुळे वेळेवर पोहोचा आणि जे उत्तर तुम्ही शुअर आहे हे सगळ्यात महत्वाचं. जे शुअर उत्तर आहे ॲग्रीकल्चरमध्ये किंवा कुठेही तुम्हाला वाटतं ना, पहिलं मनाला जे वाटतं ना, ते उत्तर बऱ्यापैकी असतात. पण आपण शेवटला जर 20 मिनिटं आपले उरले ना, तर परत ॲग्रीकल्चर चालतो. इकडे-तिकडे एखादं दिसलं का लगेच आपण ते क्लिक करतो. पण ध्यानात ठेवा, जे कोणीचं तुम्ही एखादा अर्ध बघितलंय असेल, तर तो हुशार आहे का नाही आपल्याला काय माहिती किंवा तो त्यावरती शुअर होता का हे आपल्याला कसं कळायचं? त्यामुळं आपल्याला जे वाटतं तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलाय ना, तर जे वाटतं तुम्हाला ज्याच्यावरती तुमचं जास्त म्हणजे टक्केवारी म्हणतो आपण 40-50% वाटतं तुम्हाला हेच ऑप्शन बरोबर आहे बाकीच्यांपेक्षा, तर त्याच्यावरतीच क्लिक करा आणि तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. नाहीतर नंतरून बदलून आले तर 2-4 क्वेश्चन परत चुकतात मग आणि निगेटिव्ह नाहीये त्यामुळं सगळेचे सगळे क्वेश्चन कंप्लीट करायचे. ते क्रेडिटचं घेतलंय आपण टॅक्सन ते 3 टायर, 2 टायर कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे तो टॉपिक कंप्लीट झालेला आहे. किंवा त्याचा मग तुम्हाला फक्त फोटो काढून पाठवतो. तेवढं वाचून घ्या. ठीक आहे. तर आता आपण इथेच थांबूया. त्यामुळे सगळ्यांनी एकदा परत मनापासून ध्यानात ठेवा. निगेटिव्ह राहू नका. बिंदास पॉझिटिव्हमध्ये राहा. 100% द्या आपल्या पेपरमध्ये आणि शांत डोक्याने पेपर सोडवा. यश तुमचंच असेल. ओके. मनाने खचला तर पेपरमध्ये आपण नक्कीच कमी पडतो. त्यामुळे मनाने खचायचं नाही आपलं. कॉन्फिडन्स ठेवा आणि पेपरला द्या. ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी. ठीक आहे. थँक यू.